श्रीमद भगवद्गीता अध्याय 17. श्रद्धायुक्त भाव व आपल्या स्वभावानुरूप श्रद्धा. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ह्या जगात अशा अनेक स्वभावाच्या व्यक्ती आहेत की जे शास्त्रसंमत विधीला मानत नाहीत, पण त्यांच्या अंतःकरणात ईश्वराच्या विषयी आस्था व श्रद्धा असते व त्यामुळेच ते अनेक देवी देवतांची पूजा करतात. त्यामुळे त्यांच्या भक्तीला सात्विक किंवा तामसी यापैकी कोणती स्थिती समजावी? अर्जुनाच्या या प्रश्नावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की जे मनुष्य शास्त्रीय विधीसंमत व संस्कारित नसलेली पूजा करतात ती फक्त त्यांच्या भावानुरूप निर्माण झालेली श्रद्धा ही सुद्धा सात्विक, राजस व तामस अशा 3 प्रकारचीच असते. आता त्या श्रद्धेचे स्वरूप कसे असते ते तू माझ्याकडून अत्यंत पवित्र भावनेने ऐक. हे भारत, सर्व मनुष्याची श्रद्धा ही त्यांच्या अंतःकरणानुरूप असते. अशा प्रकारच्या व्यक्ती ह्या श्रद्धायुक्तच असतात, म्हणून ते स्वतः तेच असतात, अर्थात त्यांच्या श्रद्धेनुसार त्यांचे स्वरूप असते. सात्विक मनुष्य देवांची पूजा करतात, तर राजस मनुष्य यक्ष राक्षसांची पूजा करतात व त्यानंतर दुसऱ्या प्रकारची जी तामस प्रकारची व्यक्ती किंवा मनुष्य असतात ते भूत प्रेत ह्यांची पूजा करतात. ज्या व्यक्ती शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप व साधना करतात, तसेच दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान यांचा वापर करतात, त्या व्यक्ती शरीराच्या रूपात असलेल्या भूत समुदायाला आणि माझ्या अंतःकरणात राहूनही ते मलाही क्रूश करणारे असतात. अर्थात ते अज्ञानी मनुष्य खूप आसुरी स्वभावाचे असतात असे तू समज. भोजन हे आपण सर्वांना आपल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचे प्रिय असते, तसेच यज्ञ, तप व दान हे सुद्धा 3 प्रकारचे आहेत. त्यांचे हे निरनिराळे प्रकार व भेद तू माझ्याकडून ऐक. आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढवणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषाला फार प्रिय असतात. तर कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे तसेच दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे जेवणाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात. जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच जे अपवित्रही असते ते भोजन तामसी लोकांना आवडते. त्याचप्रमाणे जे जेवण किंवा भोजन हे शास्त्रसंमत विधीने तयार केलेले असते व यज्ञ करून आपले कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून कोणत्याही फळाची इच्छा न करणाऱ्या मनुष्याकडून केले जाते, ते भोजन सात्विक यज्ञ होय. परंतु हे भरतश्रेष्ठ अर्जुन, जो यज्ञ केवळ प्रदर्शनासाठी किंवा त्यापासून मिळणारे फळ याची अपेक्षा करून केला जातो, तो यज्ञ तू राजस समज. शास्त्राला सोडून अन्नदान न करता, मंत्राशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ असे म्हणतात. ईश्वर, ब्रह्म, गुरु व ज्ञानी यांची पूजा करून त्यातून जे पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा ह्या क्रिया उत्पन्न होतात त्याला शारीरिक तप म्हटले जाते. जे भाषण हे दुसऱ्याला दुःख देणारे व ज्या भाषणापासून इतरांना सुख, संतोष, आल्हाद व सुख मिळते, तसेच जे भाषण सर्वांना प्रिय, हितकारक आणि यथार्थ असे भाषण असते, तसेच ज्या भाषणात वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास असतो, असे भाषण एक प्रकारे आपल्या मधुरवाणीचे तपच म्हटले जाते. मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवत चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते. फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या 3 प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात. जे तप सत्कार, मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जातात, ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप हे राजस तप आहे असे म्हटले जाते. जे तप मूर्खतापूर्वक हट्ट, मन, वाणी व शरीर यांना त्रास किंवा कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, त्या तपाची तामस तप म्हणून गणना केली गेली आहे. दान देणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेने जे दान, देश, काल आणि पात्रता प्राप्त झाली असताना सुद्धा उपकार न करणाऱ्याला दिले जाते, ते दान सात्विक म्हटले गेले आहे. परंतु जे दान क्लेशपूर्वक
प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते ते दान राजस म्हटले आहे. जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळात आणि कुपात्री दिले जाते ते दान तामस म्हटले गेले आहे. ओम तत् सत अशी 3 प्रकारची सच्चिदानंद घन ब्रह्माची नावे दिली आहेत. त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्रह्म, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत. म्हणून वेदमंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तपरूप क्रियांचा नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो. तत् या नावाने संबंधित केल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व रूप आहे या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दान रूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या मनुष्याकडून केल्या जातात. सत या परमात्मा या नावाचा सत्य भावनेने आणि श्रेष्ठ भावनेने प्रयोग केला जातो. तसेच हे पार्थ, उत्तम कर्मातही सत या शब्दाची आखणी केली जाते. तसेच यज्ञ, तप व दान यामध्ये जी स्थिती असते अर्थात ती आस्तिक स्वरूपाची बुद्धी असते तिलाही सत असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असे म्हटले जाते. हे पार्थ, श्रद्धेशिवाय केलेला यज्ञ, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व प्रकारचे कार्य हे असत म्हणून गणले जाते. म्हणूनच अशा प्रकारचे केलेले कार्य हे इहलोकात व परलोकात कधीही फलदायी होत नसते. अशा तऱ्हेने श्रीमद भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद असलेला श्रद्धायुक्त भाव व आपल्या स्वभावानुरूप श्रद्धा नावाचा हा अध्याय 17वा येथेच समाप्त होतो. धन्यवाद. श्रीकृष्णार्पणमस्तु.